शरीराने पवित्र आहेत बुवाजी अशोक महाराज, पण वाणीने अपवित्र आहेत. काही लोक वाणीने अपवित्र आहेत पण शरीराने अपवित्र आहेत, आणि काही लोक वाणीनेही अपवित्र पण शरीरानेही अपवित्र. आता वाणीने पवित्र आहे पण शरीराने अपवित्र आहेत. पहा, भगवान श्रीरामचंद्र प्रभू माहूर गडाला आले आणि उनकेश्वरचे शरभंग ऋषी यांना भेटण्याची इच्छा झाली, पण त्यांना लॅप्रोशी होती. लॅप्रोशी समजते ना? लॅप्रोशी म्हणजे आंधळ्याला हो पांगळ्याला एका एका पैसा धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरा बाळा. देव म्हणजे महारोगी. पण शरभंग ऋषी होते. आपलं खराब शरीर त्यांनी टाकून दिलं, दिव्य शरीर धारण केलं. श्रीरामचंद्र प्रभूचं दर्शन घेतलं. लक्ष्मण आणि रामाला आपल्या उनकेश्वराला आणलं, पण ते जे बिमारीचं शरीर होतं, रोगग्रस्त शरीर, ते टोपलीत ठेवलं होतं. लखन म्हणते सगळीकडे चांगला सुगंध येतो, इथं दुर्गंधी काय? तेव्हा शरभंग ऋषी म्हणतात, लक्ष्मणा ते माझं पाप आहे. काय? मला लॅप्रोसी आहे, मला महारोग आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणतात, सांगा तो बिमारी नष्ट करू काय? तेव्हा शरभंग ऋषी म्हणतात, देवा मा पाप मले भोगू दे. कसं आहे? जगी जीवनाचे सार घडचा सतवर जैसे जाचे कर्म तैसे एक सिद्धांत आहे. ही कर्मभूमी आहे. तो देव असो, संत असो की सामान्य जीव असो, ज्याने जसं कर्म केलं तसं त्या नाही ना. जसं कर्म आहे तसं भोगावं लागते. रामा हे माझे भोग आहेत, ते मला भोगू दे. पण एक आहे काय? तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, पीडा केली धाव बेगी. उन्हाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात भेगा पडतात रे माझ्या शरीराला, आणि त्याच्यामुळे अंगार होते. काहीतरी मलम दे. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी हो म्हटलं, पण पहाटेच निघून गेले.
आणि जेव्हा रामेश्वरमला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण शरभंग ऋषीला दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून त्यांनी तिथून अगदी बाण मारला, तो उनिकेश्वरच्या मठात पडला. आजही त्या ठिकाणी जो कुंड आहे तो उकळतं पाणी बाहेर येते आजही. त्याच्यात आंघोळ केल्यावर बिमाऱ्या नष्ट होतात. आणि 15 फुटावर विहीर आहे, तिथं थंडगार पाणी आहे. काय महाराज मी काय सांगू लागलो, शरभंग ऋषी शरीराने अपवित्र आहेत, रोगी आहेत, पण वाणीने पवित्र होते. आणि काही वाणीने अपवित्र आहेत, शरीराने पवित्र आहेत. बघा राजसूय यज्ञ चालू आहे आणि भीमाकडे कान दिलं पंगत पाहायचं, ढेंगे बाबा पंगत वाल्याचं. आणि तो गदा घेऊन आजचा मेनू कोणता आहे? कापूस तळणीचा, पेळा कापसीचा, पोटभर खा. आणि पुस्तकात टाकलं तर 1.5 मनाची गदा तुमच्या पाठीत खातील काय लोक? बामण लोक काची पडले, अशोक बामण लोक काचीत पडले आणि लोळ झाले. भगवंत म्हणतात का रोड का झाले? म्हणे सगळं काही बरोबर आहे, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे. मग सुधरले करू नाही म्हणे, सुपरवायझर धर नाही म्हणे. कोण आहे म्हणे? गदाच घेऊन इंटे देवाले कळला हा काही आगो बोलत असेल. भीमा जाय गंधमादन ऋषीले या यज्ञात घेऊन ये म्हणे. त्याचा पत्ता द्या, तो कसा येत नाही तर मी पाहतो. सांगू का असे रिकामे आहेत काय? कोणाच्या येतील म्हणे. तसं नाही बाबू, प्रेमान आणा लागते म्हणजे तुम्ही नाव तर द्या. भगवंत म्हणतात मीच तुझ्या संग येतो. भगवंत आणि भीम दादा गंधमादन ऋषीला आणायला हिमालयात गेले. 2 किलोमीटर पासून वास खराब येत होता, दुर्गंधीयुक्त. आणि त्या आश्रमात गेल्यावर डायरेक्ट देव पाया लागले. खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन नम. भीमा पायातच बसला, कारण ज्याच्या पाया पडले त्याचं तोंड डुकराचं होतं. कायचं होतं? डुकराचं. आणि शरीर सोन्याचं होतं. म्हणे हो देवा, एमटी माहिती आहेस का तू? तुम्ही अक्कल आहे की नाही? काही कसंही वागतं गळ्यातून. ते बिल्ली ते काय शबरीनं बोरे दिले तर तसेच घेतले पुष्टीमध्ये. ते ऐका महिमा आवडीची बोल खाये पाहायला माहिती त्याचा तोंड टुकडाच आहे ना. कोण आहे तो? भगवंत म्हणतो तूच विचार कोण आहे तो. तेव्हा गंधमादन ऋषी म्हणतात भीमा मीच गंधमादन ऋषी आहे. आणि तू शंका आली ना, तुला शंका आली ना माझं तोंड डुकराचं का झालं? ऐक, त्यासारखा मी मागच्या जन्मी राजा होतो. मी लाखो लोकांना भोजन देत होतो, जेव घालत होतो. आणि जेवण झाल्यावर हेच म्हणत होतो तुमच्या बापानं तरी आजलो कसं खाना पाहिला काय? तुमच्या बापानं तरी असं भोजन पाहिलं काय? असे पक्वानं पाहिलं काय? मी दान केलं, अन्नदान केलं म्हणून शरीर सोन्याचं झालं, पण तोंडानं वाईट बोललो म्हणून तोंड डुकराचं झालं.
तसंच आहे, हरिनामाला विसरले का रे? हरिनामा विसरली कधी असंच आहे महाराज. ते ऐका, मानवी जीवनाचा सिद्धांत असा आहे, जो या देहात आल्यानंतर त्याला तरायचं असेल तर सगळ्यात मोठं श्रेष्ठ नाम आहे. मी अन्नदान केलंय, शरीर सोन्याचं आलो, पण वाईट बोलल्यामुळे तोंड डुकराचं झालं. वाणी अपवित्र आहे. कुठे शरीर पवित्र आहे, वाणी अपवित्र आहे. आणि काही काही लोक तोंडानंही अपवित्र, वाणी नाही अपवित्र. ढेंगे बाबा एसटीत चढलो मी आता येता येता, गर्दी म्हणते मी, बापरे काय मायले लेकरू भारी. आणि त्यात 1-1.5 क्विंटलची बाई चढली आणि भांडत शिव्या देत बसते, मेले मरतुकले, याच गाडीत मेले काय, अशी पैदाश काय काय बोले बापा ते. होय तिकडे आता कोंबे मारले, माणसं पहिलेच बायाले भेतात, बायाले पहिले रस्ता देतात. ते बोलत बोलत 3 स्टॉप झाले होते. माझ्या जागी आली, मी म्हटलं मी बारीक चिरी का, म्हटलं काका थोडीशी इकडे वा, मावशीले बसू द्या. बस मावशी. आता महाराज विनोद बाबा काय वाईट म्हटलं काय, ते बसली तर बसली म्हणते, मेल्या मरतुकल्या, आता दिसली काय तुले, आता बस म्हणून राहिला. काय बोला, मरतुकल्या म्हटलं मले, तसंही मरतुकल्या जाऊ म्हणा मी. आता बायच्या काल्या छातीच्या पत्तरवाड्या खोडबैगन, बरं काय हरकत नाही. तो एक कुठं बाई महाराज आहे ना, जागा दिली त्याची उपकार तर मान, बाकीची सगळी उभी आहेत ना म्हणे देईल नाही तर काय, एसटी काय त्याच्या बापाची आहे. मा बापही काढला तिनं, सांग रे म्हटलं. पण तरी ते मी बोललो नाही, हागू नाही, चालू काही बोललो नाही, मी बोललो नाही. एक जण उठला, त्याला नाही आवडलं, म्हणे ओ बाई दिमाग सटकला काय, अहो महाराज आला तो, महाराज ते तर चांगला बोल. ते म्हणे महाराज आहे तर काय चुलीत घालू. म्हणजे वाणीही अपवित्र, देहही अपवित्र, पण आमच्या संतांची वाणीही पवित्र, देहही पवित्र. का हो महाराज, ते पवित्र झाले तरी कशाने? ते पवित्र झाले भगवंताच्या नामस्मरणाने.